मी राजवन्ना मामुलवार भोई समाज महासंघाचा जिल्हा अध्यक्ष आहे। आज अतिशय दुःखद घटना या नांदेड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। आमचा मयत माणिक निलेवाड यांचा दुर्दैवी आज अंत झाला। त्या कुटुंबावर खूप मोठं संकट आज संकटात सापडलेलं आहे। माणिक निलेवाड हा NSB कॉलेजमध्ये सेवक म्हणून या पदावर कार्यरत होता। त्यांना रीतसर त्यांना नियुक्ती करण्यात आली प्रशासनाकडून। अनेक वेळा त्यांना पगारही देण्यात आले 2-3 वर्षापर्यंत, परंतु प्रशासनाने त्यांना कोणती पूर्वसूचना न देता त्यांना तात्काळ त्या पगार बंद करण्यात आला आणि सेवेतून काढून टाकण्यात आले। या न्याय हक्काच्या मागणीसाठी ते निलेवाड सतत त्यांनी शासनाकडे प्रशासनाकडे अनेक वेळा विभागीय कार्यालयाकडे अनेक वेळा त्यांनी निवेदन दिले, उपोषण केले। या सहसंचालक कार्यालयामध्ये उपोषणाला बसलं। पुणे विभागाच्या कार्यालयामध्ये सुद्धा त्यांनी रीतसर त्या ठिकाणी सगळे सूचना त्या कोणत्या प्रकारचे प्रशासनाकडून अन्याय झाला त्या सगळे रीतसर त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित मांडणी केली, तरी त्याला न्याय दिलेला नाही। या न्याय दिले नाही म्हणून त्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे उपोषणाची मागणीद्वारे त्यांनी विनंती केली प्रशासनाला। मागच्या काळामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये उपोषणाला बसले। त्यांना 1 मेच्या कारणासाठी त्यांना प्रशासनाने दबाव टाकून त्या उपोषणावरून त्यांना प्रतिबंध करण्यात आला। त्याच्यानंतर त्यांनी 4 तारखेला पुन्हा उपोषणाला बसले न्याय हक्क मागण्यासाठी। त्या दिवशी त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या ठिकाणी कोसळले आणि त्या ठिकाणी आम्ही उपचारासाठी त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले। उपचाराच्या दरम्यान अनेक दवाखाने वगैरे उपचार चालू असताना त्यांनी काल अचानक त्यांचं दुर्दैवी शेवटी त्यांनी अंत झाला त्यांचा। आणि या दुर्दैवी घटनेमध्ये सर्वस्वी जबाबदार प्रशासनाची आहे अशी कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या समाजाच्या वतीने बी त्यांना अनेक वेळा आम्ही विनंती केली होती या कुटुंबाला संकटातून काढण्यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी, परंतु कोणत्याही प्रकारची शासनाने दखल घेतली नाही। त्यामुळे हा दुर्दैवी घटना या प्रशासनावर आलेली आहे। माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही विनंती केली होती की त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, संबंधित अधिकाऱ्यांवर दोषारोप करून त्यांच्यावर कडक कारवाई प्रशासन करावी अशी मागणी आम्ही समाजाच्या वतीने करत आहोत। आणि तसेच आम्ही स्थानिक आमदारांना या ठिकाणी विनंती करतो की या मीडियाच्या माध्यमातून सदर प्रकरणाची घटनेची चौकशी त्यांनी तात्काळ करावी आणि येणाऱ्या काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये आणि शासनाकडे त्यांनी प्रबळपणे हा प्रकरण त्या ठिकाणी मांडावी। तसेच माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आम्ही मेल केला आणि अनेक वेळा आम्ही या घटनेची त्यांना जाणीव करून दिली। आता या मीडियाच्या माध्यमातून मी प्रशासनाला, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रशासनाला आणि संबंधित विभागाच्या मंत्र्यांना विनंती करतो की या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी न्याय द्यावा आणि या कुटुंबाला प्रशासकीय सेवेमध्ये अनुकंपा तत्वावर विशेष बाब म्हणून त्याला सेवेत सामावून घ्यावे